माइंडकरजी या निमित्तानं जर का भाजपची आघाडी सत्तेचं काय गणित असेल ते पुढे बघायला मिळेल, पण जवळपास एक 2-2.5 दशकांचा भाजपचा सुद्धा दुष्काळ हटणार आहे. 27 वर्षानंतर 27 वर्ष 1998ला शेवटच्या सुषमा स्वराज ती सुद्धा त्या मदनलाल खुराना साहिब सिंग वर्मा या वादानंतर त्यांना आणलेलं होतं. त्या तरी काही करू शकतील, पण त्याच्यानंतर जो काही दिल्लीचा विकास, मघाशी एक शब्द आला, 1-2 याच्यात सांगतो की दिल्लीचा खरा विकास केलेला असेल तर मी अनेक वेळा जाऊन येतो असं म्हणून सांगतो. खरोखर शीला दीक्षित नसतानाही मी गेलेलो आहे आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्याच्यानंतरही मी जाऊन आलेलो आहे. हा खरा विकास जर का असेल तर केवळ शीला दीक्षित यांच्या काळात झालेला आहे. हे आप मान्य करेल की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे, पण ही रिॲलिटी आहे. आपण बघूया की पुन्हा एक तो प्रश्न येतो की कोण बी अँड कोण ए टीम आहे वगैरे. मला याच्या बाबतीत पुन्हा एक सांगायचं आहे की काँग्रेसला याची जाणीव झालेली होती की आपल्याला उत्तर प्रदेश नंतर सर्वात मोठा फटका जो नॅशनल लेव्हलला सुद्धा बसला तो आपमुळे दिल्लीत बसलेला आहे. त्या आप बरोबर अलायन्स केलं असतं आज जर का काँग्रेसनी, तर निश्चितपणाने आप आणि काँग्रेसचं सरकार दिल्लीत येऊही शकलं असतं. पण पुन्हा बेनिफिट कोणाला मिळाला असता? बेनिफिट काँग्रेसला मिळाला असता नाही. उलट आपमुळे काँग्रेसची 3 राज्य गेली, ज्याची मी 4 राज्य गेली, ज्याचं मी आता यादी पण दिली, पंजाब, हरियाणा, गोवा, गुजरात. म्हणजे हा प्रकार काहीसा असा आहे, तो हिंदीमध्ये एक टर्म आहे, हम तो मरेंगे सनम तुमको भी साथ में लेके डुबेंगे. आणि काँग्रेसनी त्या प्रकारे याला टॅकल केलं की तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही, आमच्या हातून तुम्ही 4 घालवले, तर आम्ही तुमचं जे मूळ आहे तिथे आम्ही तुम्हाला येऊ देणार. आता याचा फायदा भाजपला मिळणार आहे आणि याचा फायदा केवळ भाजपला मिळेल.